अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाची खरी ओळख असते ती कशामधून होते बरं? माणसाची खरी ओळख असते ना त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होत असते। म्हणजेच त्याच्या अंतःकरणामध्ये जर नम्रता असेल, बघा मीपणा नसेल, अहंकार नसेल, लोभ नसेल, तर तो सर्वात श्रेष्ठ मनुष्य असतो। पण इथे आता तुम्ही म्हणाल की या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ मनुष्य कोण समजला जातो? ज्याच्याकडे धन आहे, पैसा आहे। बघा, हे जरी खरं असलं तरीही सुद्धा एक वेळ येते माणसावर आणि माणूस स्वतः तिथे जबाबदार असतो। जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये बघा असा एखादा अटॅक येतो, तिथे कधी कधी पैसासुद्धा चालत नाही, तिथे फक्त नामस्मरण चालतं। तेव्हा परमेश्वराची आपल्याला आठवण आल्याशिवाय राहत नाही। तेव्हा आपला पैसा, बघा जो पैशावाला व्यक्ती असतो तो डॉक्टरला सांगतो कितीही पैसे गेले तरी चालतील, पण माझा बाप, माझी आई वाचली पाहिजे। पण डॉक्टर म्हणतात की बघा ईश्वर सत्तेपुढं आम्ही सुद्धा काही करू शकत नाही, फक्त ईश्वरावर बघा, ईश्वराला साकडे घाला की आमचा व्यक्ती व्यवस्थित होऊ द्या। म्हणजेच जिथे पैसासुद्धा चालत नाही तिथे फक्त नाम चालतं। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे नाम आहे ना, हे नामस्मरण आहे, हे अंतःकरणाच्या नम्रतेवर अवलंबून असतं। तुम्ही जर नम्र असाल ना तर ते नामस्मरणसुद्धा तुमच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये टिकून राहतं। पण त्याच अंतःकरणामध्ये जर अहंकार असेल तर नम्रता कधीच तिथे टिकून राहत नाही। म्हणून बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा पती पत्नीचं नातं असतं ते फक्त विश्वासावर टिकून असतं। जिथे राग, अहंकार, लोभ जर असेल ना, संशय असेल, तर ते नातं कधीच जोडलं जात नाही, ते एकत्र येत नाही। जरी त्याला किती जरी पाणी घालण्याचा प्रयत्न केला, बघा कधी कधी काही झाडं असतात त्यांच्या मुळापर्यंत पाणी गेलं तरी सुद्धा ते टवटवीत होत नाही। कारण कधी कधी मनुष्याला बघा कुठे काय द्यायचं आणि काय घ्यायचं हे जेव्हा माहीत होतं ना, तेव्हा संसाराची गाडी व्यवस्थित चालत असते। म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडं काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे ना त्यामध्ये तुम्ही किती समाधानी आहात। पण आपल्याकडे बघा भरपूर श्रीमंती असते, भरपूर धन साठा असतो, तरीसुद्धा आपण समाधानी असतो का? अजून येईल, अजून येईल याचा विचार करून माणूस दुःखी होऊन जातो। पण शेवटचा काळ येतो, मृत्यूचा काळ येतो, तरीही सुद्धा पैसा कमीच वाटू लागतो। म्हणून माणसाने, या मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवा की माणसाच्या जीवनामध्ये पैसा तर येत जात राहणार आहे बघा। म्हणून समाधानी राहणं हे कधीही चांगलं। जर माणसाच्या जीवनामध्ये समाधान नसेल तर तो पैसा कितीही असला तरी त्याचा फायदा आहे का? बघा कधी कधी काही लोक असतात, पैसा भरपूर असतो पण एकदम दरिद्रीसारखी वागत असतात। असं वाटतं, त्यांचे कपडे बघून पण असं वाटतं की यांना खायलासुद्धा काही मिळत नसेल। म्हणून माणसाकडे जेवढं असावं ना तसं माणसाने व्यवस्थितसुद्धा राहायला पाहिजे। म्हणून समर्थ सांगत आहेत की मनुष्याची वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण रंकाचा राजासुद्धा होतो आणि राजाचा रंकसुद्धा होऊ शकतो। पण फक्त मीपणा आणि अहंकार जर बाजूला सरला ना तर नम्रतेने मनुष्य सुखीच होऊन जातो। बघा जेव्हा स्वतःची चूक स्वतःला कळली ना की बरेच अनर्थ टळतात। आणि हे जेव्हा माणसाला समजतं ना तेव्हा माणूस खरा परमार्थी बनतो, तेव्हा खरा माणूस नम्र होतो
आणि जोपर्यंत मनुष्य नम्र होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. तुम्ही कितीही सत्संग करा, तुम्ही कितीही कीर्तन करा, तुम्ही कितीही बघा, कितीही निरूपणा ऐका, तुम्ही किती जरी काही ऐकलं ना, नम्र जोपर्यंत मनुष्य होत नाही ना तोपर्यंत समाधान कधीच तुम्हाला मिळणार नाही. समाधान जिथे राहतो तिथे हे अंतःकरण नम्र होऊन जातं. पण त्या अंतःकरणामध्ये मीपणा असेल, अहंकार असेल तर समाधान नावाचा पक्षी असतो, तो कधीच तिथे स्थिर राहत नाही. आणि जिथे समाधान बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याकडे धन बघा, लक्ष्मी येते, भरपूर श्रीमंती येते, एवढे पैसे येतात ना की गाडी बंगला या सर्व गोष्टी घेतो बघा, तो घेऊन टाकतो. पण श्रीमंती आली म्हणजे माणसामध्ये सुख निर्माण होतं का? माणसाच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण होतं का? जेव्हा लक्ष्मी येते ना तेव्हा परमेश्वराला हे सुद्धा सांगा की जेव्हा माझ्या जीवनामध्ये लक्ष्मी येईल तेव्हा समाधान सुद्धा पाठव. कारण समाधान असतो ना तो असाच येत नाही, अंतःकरणामध्ये नम्रता निर्माण करावी लागते. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये नम्रता निर्माण झालेली असते ना तेव्हा त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी सहित समाधान येतो. बघा, लक्ष्मी आणि समाधान हे आपल्यासाठी दोघांची गरज का आहे? बघा, लक्ष्मी म्हणजे पैसा, धन. एखादा व्यक्ती असतो, त्याच्या जीवनामध्ये एवढा पैसा असतो, धन असतो, भरपूर समृद्धी त्याची होते. आणि एक काळ असा येतो की असा एखादा आजारपण लागतो ना, आजारपण होतो, डॉक्टर म्हणतो की बघा एवढे 10 लाख 20 लाख जेवढे पैसे असतील तेवढे कमीच आहेत, तेव्हा तुझा आजार बरा होईल. ऑपरेशनला खूप खर्च आहे. मग जेवढे काही खर्च करायचे असतील ना त्याच्याकडे जेवढे पैसे असतील तो सर्व संपवतो. आणि पैसे संपून झाले तरी त्याचा आजार बरा होत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच तुझ्याकडं जेवढं होतं, जेवढं धन साठा होता, लक्ष्मी होती, तरीसुद्धा तुला समाधान भेटलं का त्याचं? तरी त्याच्यामध्ये सुख निर्माण झालं का? पण त्याचवेळी जर तुझ्याकडे जर समाधान नावाचा पक्षी असेल, समाधान जर असेल ना तर मनुष्य नम्र होऊन जातो. तर त्याला बघा परमेश्वरसुद्धा साथ देतो. त्याला बघा कितीही काही झालं तरी त्याला आजार होत नाही, एकदम व्यवस्थित आणि ठणठणीत राहतो. म्हणून नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण का गरजेचं आहे हे समर्थांनी सांगितलेलं आहे. की असे जीवनातले बरेच प्रसंग असतात, आपल्या व्याधी असतात. बघा सद्गुरू चरित्रामध्ये बघा असे बरेच अध्याय आहेत मनुष्याला बघा समृद्ध करण्यासाठी. असं म्हणतो की बघा हे अध्याय आहेत ना, 14वा अध्याय झाला, 18वा अध्याय झाला, हे मनुष्याच्या जीवनातील 7.5 बघा नष्ट करण्याचं काम करत असतात. पण कधीकधी कोणाला सांगायला गेलं ना तर त्याला ती अंधश्रद्धा वाटते. पण ज्याच्या जीवनामध्ये बघा तुमच्या जीवनामध्ये धन संपत्ती, तुमच्या शारीरिक व्याधी असतील, बघा त्यांनी 14वा 18वा अध्याय नक्की वाचायला हवा. कारण त्या अध्यायामध्ये त्या सद्गुरू चरित्राचा अध्याय म्हणजे संजीवनी आहे. तुम्ही न मागता सर्व काही मिळून जाईल, त्या अध्यायामध्ये एवढी ताकद आहे, ही शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे बघा अंधश्रद्धा नव्हे. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की ज्याच्या जीवनामध्ये खूपच दुःख निर्माण होत असेल, खूपच संकट येत असतील, तर त्याने सद्गुरू चरित्र रोज वाचावं. 14वा अध्याय झाला, 18वा अध्याय झाला, रोज वाचन करा. जोपर्यंत तुमची दुःख संपत नाही ना तोपर्यंत तुम्ही रोज वाचन करा. आणि दुःख जरी तुमच्या जीवनामध्ये नसतील तरीसुद्धा प्रत्येकानं 14वा अध्याय 18वा अध्याय हा वाचन करायलाच हवा. बघा तुमच्या जीवनामध्ये किती आनंद निर्माण होईल. आणि आनंद निर्माण करण्याचं काम या अध्याय करत असतो. बघा म्हणून खूप अमाप शक्ती आहे, अफाट शक्ती आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाचं जीवन आहे ना बघा कलेशिवाय जीवन नाही.
आणि सुगंधाशिवाय फूल नाही आणि प्राणाशिवाय शरीर नाही. म्हणजेच काय, बघा एखादा कलाकार असतो, प्रत्येक माणसामध्ये कला असते, पण तो माणूस जोपासत नाही. पण जो कला जोपासतो ना, बघा 2 माणसं इथे आहेत, पण दोन्ही माणसांमध्ये एकामध्ये कलाकार आहे आणि एकामध्ये सामान्य माणूस आहे. पण त्या कलेच्या माध्यमातून बघा एखादा गायक असेल तर दूरवर असलेला व्यक्तीसुद्धा तो ओढून आणतो. बघा त्याच्या गायनानं. म्हणजेच माणसामध्ये कला असते, पण ती निर्माण करण्याचं काम मनुष्यच करत असतं ना. त्याचप्रमाणे बघा सुगंधाशिवाय फूल नाही. प्रत्येक फुलामध्ये सुगंध असतो का? बघा एक मोगऱ्याचा फूल घ्या, दुसरा गुलाबाचा फूल घ्या. बघा दिसायला सुंदर गुलाबाचं फूल आहे, पण मोगऱ्याचा फुलाचा सुगंध आहे ना. तुम्ही 1 किलोमीटर जरी असाल ना, तरी तो सुगंध माणसाला ओढून घेतो. तशी संगत संतांची धरा. कारण जोपर्यंत सामान्य माणूस आणि संत, बघा जेव्हा संत आपल्या जीवनामध्ये येतात ना, तेव्हा परिसरातील आजूबाजूची माणसांवर सुद्धा प्रभाव होतो. आणि जर सामान्य माणूस जर आपल्या जीवनात आला तर ते आपल्यापुरतं सीमित राहतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये सामान्य माणूस हवा की संत हवा, हे प्रत्येकानं लक्षात घ्यावं. दुसरं, प्राणाशिवाय शरीर नाही. बघा एखादा मृत्युमुखी पडलेला मनुष्य असतो, त्याच्या बघा जीवनामध्ये त्याच्या प्राणच नसेल तर त्याचा काही फायदा आहे का? त्याचं शरीर सडून जाईल, पण तो जिवंत होऊ शकणार नाही. पण त्याच्या शरीरामध्ये प्राण असेल तर तो काही करू शकतो. म्हणून समर्थ सांगत आहेत, मनुष्याने हे जीवन जगताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जोपर्यंत आपल्या हे शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपल्या अंतरात्म्यामध्ये नम्रता निर्माण करा. कारण नम्रता एवढी मोठी श्रेष्ठ गोष्ट आहे ना, ज्याने निर्माण केले ते संत रूपाला बघा प्रगट झाले, ते संतच झाले. आणि जर प्रत्येक मनुष्याने बघा भक्ती काय असते कोणी जर विचारलं ना, जो नम्र झाला त्याने भक्ती शिकली. जो नम्र झाला ना, त्याला दुसरी भक्ती करायची गरज नाही. कारण नम्रता ही अशी गोष्ट आहे की बघा देवाला सुद्धा आपल्या जवळ करते. म्हणून माणसाने नम्र व्हायलाच पाहिजे. समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा माणसाच्या जगण्यामध्ये मौज असतेच, पण त्याहून अधिक मौज असते ना, ती फुलण्यामध्ये असते. जसं काही बघा एखादा मोर असेल, बघा मोराचा पिसारा जेव्हा फुलवला जातो तेव्हा किती आनंद आणि मनमोहक वाटतो. मनुष्याचं बघा मन हेलावून टाकतो, कारण ते दृश्यच एवढं सुंदर असतं की ते बघून मनुष्य आनंदित होतो. पण जोपर्यंत त्याच्याकडे पिसं आहेत भरपूर मोराकडे, पण जोपर्यंत तो फुलवत नाही तोपर्यंत आनंद निर्माण होईल का? म्हणून जे आपल्याकडं आहे ना ते सर्वांशी बघा प्रेमाने निर्माण करावं. पण तीच गोष्ट आपल्याकडं असून जर आपण दुसऱ्यांना देत नसू तर त्याच्यामध्ये मजा आहे का? तर काहीच नाही. बघा या पृथ्वी तलावर, या विश्वामध्ये, या मृत्यूलोकामध्ये बघा मानव तर किती आहेत, कोट्यानकोटी मानव आहेत. जिथे बघाल तिथे तुम्हाला मनुष्य प्राणी दिसेल, पण सगळ्या मनुष्य प्राण्यामध्ये मानवता धर्म आहे का? पण ज्याच्यामध्ये मानवता धर्म आहे ना तोच खरा मानव असतो. बघा कधी मनुष्य भक्ती करतो, पण ती भक्ती करूनसुद्धा बघा तुम्ही भुकेलेल्याला अन्न देत नसाल, तहानलेल्याला पाणी देत नसाल, तर त्या भक्तीचा काही फायदा आहे का? नुसतीच भक्ती आवडंबर म्हणून करणं आणि ती भक्ती बघा मनाला समाधान वाटावं म्हणून करणं, याच्यामध्ये फरक आहे ना. म्हणून माणसामध्ये एक वेळ भक्ती केली नाही तरी चालेल, पण मानवता धर्म जपला पाहिजे. दुसऱ्याला देणारा दुःख तो कधीच सुखी होत नसतो. म्हणून जर दुसऱ्याला काही द्यायचं असेल ना तर आनंद द्या. जर दुसऱ्याला तुम्ही आनंद दिला तर तुमच्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थ सांगत आहेत, जो स्वतःला ओळखत नाही ना तो येणाऱ्या काळामध्ये
स्वतः सुद्धा अनोळखी होऊन जातो. म्हणून अगोदर स्वतःला ओळखा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत आपण नम्रत कधीच होऊ शकत नाही. स्वतःला ओळखणं म्हणजे काय? म्हणजे आपण कुणासाठी काय करतो. आपण पुण्य म्हणजे काय? जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर सुख निर्माण करतो, जेव्हा आपण दुसऱ्याला दुःख देत नाही, तेच खरे पुण्य आहेत ना, की बाकी दुसरं काही आहे? म्हणून डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली ना की सारे प्रश्न आपोआप सुटून जातात. पण मनुष्याचा मृत्यू येतो तरीही सुद्धा मनुष्याला समजत नाही की डोक्यावर बर्फ ठेवायचा की जिभेवर साखर ठेवायची. नाहीतर आदला बदल होते. डोक्यावर साखर ठेवतो बघा आणि जिभेवर बर्फ ठेवतो तर ते थंड लागणारच ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कुठे काय ठेवावं हे जेव्हा मनुष्याला माहीत होईल ना तेव्हा सर्व प्रश्न आपोआप सुटून जातील. हा भक्ती मार्ग एवढा सुंदर सांगितलेला आहे, एवढा सोपा सांगितलेला आहे, पण मनुष्य मात्र सोप्या गोष्टीला बघा हलक्यामध्ये घेत असतो. जे फुकट भेटतं ना त्याचं कधीही मोल त्याला नसतं. पण तीच गोष्ट बघा खराब वस्तू असेल पण ती विकत असेल तर तो आवडीनं घेतो. पण तीच वस्तू जर चांगली असेल, स्वच्छ असेल, पण ती फुकट भेटत असेल, ती लवकर तो घेत नाही. मनुष्याचं जीवन आहे ना बघा, तो एक प्राण्याचा प्रवाहच आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाच खळगे असतात ना, ते प्रत्येकाला पार करावेच लागतात. पण कधीकधी मनुष्य बघा एक चुकी करून परमार्थामध्ये येतो, या भक्ती मार्गामध्ये येतो की मी या भक्ती मार्गामध्ये येऊन मी श्रीमंत होणार, मी खूप मोठा धनवान होणार. पण तो मनुष्य कधीच भक्ती करू शकत नाही. या भक्ती मार्गामध्ये काय यावं जेव्हा मनुष्याला माहीत होईल ना तेव्हा तो सर्वश्रेष्ठ भक्ती करेल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे तुम्ही भक्ती करा अथवा नका करू, तुमच्या जीवनामध्ये अडथळे येणारच आहेत, तुमच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येणारच आहेत. कारण या नाण्याच्या दोन बाजू आहेत ना. जेव्हा ऊन जाईल तेव्हा सावली पडेल ना. का तुम्हाला असंच कुठे मी पाहिलं आहे का की फक्त अंधारच आहे, जिथे बघा सावली नाही, जिथे प्रकाश नाही. जेव्हा प्रकाश निर्माण होईल तो प्रकाश गेल्यानंतर अंधकारसुद्धा येणार आहे. म्हणून माणसाने आपल्या जीवनाचा व्यवहार असो किंवा बघा माणसं जोडणे असो, सत्यानं जर तुम्ही माणसं जोडली ना, सन्मानानं तुम्ही माणसं जोडली तर तुमचा शेवटसुद्धा चांगला होत असतो. ती माणसं कधीच तुटली जात नाही. पण तोच चुकीचा व्यवहार केला, खोटा खोटा व्यवहार केला, खोटी खोटी भक्ती करून लोकांना दाखवण्यासाठी भक्ती केली तर ती भक्ती कधीच पूर्णत्वात जात नाही. ती भक्ती कधीच शेवटपर्यंत जात नाही. मग आपल्या वाट्याला येतं ते दुःखच येतं ना. बघा चुकीचा कोणासोबत व्यवहार केला, त्या मनुष्याला आपण धनासाठी फसवलं, पण ते धन आपल्याकडे किती पुरेल, किती दिवस ते आपल्याकडे राहील, हे ज्याला समजलं ना तोच माणूस बघा नम्र होतो. बघा माणूस म्हणजे असतो ना, गुण आणि दोष असतात, यांचं मिश्रणच आहे. बघा आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा बुद्धी आणि मन असतं ना, हे या दोघांचं सामर्थ्य प्रभावी होतं. पण जो व्यायाम करत नाही तेव्हा बुद्धी आणि मन बघा त्याला गंज लागायला लागतो. बघा जो व्यायाम करतो एकदम शुद्ध मनाने पहाटे उठवून बघा व्यायाम करतो, त्याचं मनसुद्धा प्रसन्न राहतं. म्हणून समर्थ रामदासांनी बघा जिथे जाईल तिथे हनुमंताची मंदिरं आणि व्यायामशाळा उभारल्या. त्या नुसत्याच उभारल्या का, तर कुठेतरी त्यांनी दूरदृष्टी होती. माझ्या समाजातील, माझ्या पूर्ण विश्वातील मुलं आहेत बघा, त्यांचं शरीर व्यवस्थित राहील तर या भक्ती मार्गामध्ये मन लागेल ना. जर आपलं शरीरच चांगलं नसेल, शरीर रोगीट असेल तर तो शरीर भक्तिमार्ग करू शकेल का? म्हणून अगोदर शरीराकडं समर्थ रामदास स्वामींनी लक्ष दिलं, जेणेकरून माझ्या पूर्ण समाजातील पूर्ण बांधव शरीराने सुदृढ झाले पाहिजेत, तेव्हा भक्तिमार्ग करा, हे समर्थ रामदास स्वामींनी शिकवलं ना.
आपण कधी कधी जंगलामध्ये बघा फिरायला जातो, कुठेतरी बघा रानामध्ये फिरायला जातो, तेव्हा अचानक आपल्या डोळ्यांसमोर फुलपाखरू येतो आणि तो फुलपाखरू एवढा सुंदर रंगीबेरंगी असतो बघा, सर्व रंगांनी भरलेला असतो. जसं काही आपल्या जीवनामध्ये नवीनच काहीतरी प्रभाव बघा निर्माण झालेला असतो बघा. म्हणून समर्थ सांगत आहेत, त्या फुलपाखराचं जीवन एवढं काही मोठं असतं का बघा. काही क्षणापुरतं जीवन असतं, काही दिवसापुरतं जीवन असतं, पण जोपर्यंत त्याचं जीवन आहे ना, तोपर्यंत स्वतःसुद्धा आनंदी राहतो आणि दुसऱ्यांनासुद्धा आनंद निर्माण करतो. म्हणून तुम्ही किती जगलात ना, यापेक्षा तुम्ही कसं जगलात आणि कुणाच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद निर्माण केला, याला खूप महत्त्व आहे. पण मनुष्य स्वतः मात्र आनंद कधी निर्माणच करत नाही, दुसऱ्याचा आनंद हिरावून घेतो आणि स्वतः आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो बघा. दुसऱ्याकडून आनंद हिरावून घेऊन जर स्वतः आनंदी होता येत असतं ना, तर सर्वांनी तेच केलं असतं. पण असं कधी होतं का? कधीच होत नाही. तर म्हणून समर्थ सांगत आहेत, माणसाने झाडासारखं जगावं, खूप उंच व्हावं, पण जीवन देणाऱ्या मातीला कधी विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही बघा माणसाचे पाय जेव्हा जमिनीवरून बघा उंच उडू लागतात ना बघा, आकाशामध्ये जातो, एवढी भरारी घेतो, एवढी झेप घेतो की ते जमिनीवरचे पाय कधी त्याचे बघा उंच उडून जातात, त्याला समजत नाही. आणि मग बघा नंतर एवढ्या आभाळावरून खाली पडतो. मग त्याला आठवण येते की माझे पाय जमिनीवर होते तोपर्यंत मी सुंदर आयुष्य जगत होतो, पण आकाशामध्ये उडालो, पण अहंकाराच्या भावनेने माझे कधी पाय या जमिनीवरून सुटून गेले ना, मला समजलंच नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, तुमच्याकडे किती धन आलं, कितीही पैसा आला, श्रीमंती आली, तरी जमिनीला विसरू नका. कारण तुमची सुरुवात आहे ना बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बघा मातेकडून, या भूमातेकडून आपण जेव्हा लहानाचे मोठे झालो, ज्या गोष्टीकडून आपण सुरुवात केलेली आहे ना, तिला कधीच आयुष्यामध्ये विसरू नका. खूप मोठे व्हा, पण तुमचे पाय मात्र जमिनीवर राहिले पाहिजेत. ज्याचे पाय जमिनीवर असतात आणि नजर आकाशाकडे असते ना, त्याला कधीच भय नाही. या माणसाच्या जीवनाचं बघा एक सत्य आहे, आणि एवढं खरं सत्य आहे ना की प्रत्येक मनुष्य असतो तो बघा स्वतःचा दोष मात्र किती मोठा दोष असो, किती छोटा दोष असतो, तो लपवण्याचा प्रयत्न करत असतो. असं का करतो कुणास ठाऊक. पण जेव्हा तो दोष लपवला जातो ना बघा, तो मोठा होतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होऊन जातो. मग आपण दोष लपवायचा की कबूल करायचा हे प्रत्येकानं ठरवायचं. बघा एकदा माणूस खोटा बोलतो, खोटं बोलण्याची जेव्हा सवय लागते तेव्हा ती एक खोटी गोष्ट बोलण्यासाठी ना त्याला अनेकदा खोटं बोलावं लागतं. मग तो खोटारडा होत जातो. पण जर त्याने एकदा चुकी केली आणि त्याने मान्य केली तर तो परत चुकी कधीच करत नाही. त्याची चुकी असते ना ती सुधारली जाते. म्हणून असं म्हणतात, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, पण मनुष्याने चुक्याच कराव्या असं काही आहे का? तर असं कधीच नाही. कोणतंही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थांबा, त्याच्या परिणामाबद्दल विचार करा आणि त्यानंतरच सुरुवात करा. कारण का? कारण या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट काळजी न करणं, प्रत्येक गोष्ट बघा विचारपूर्वक करणं हे मनुष्याचं काम आहे. नाहीतर प्रत्येक जीवनात अडथळे या गोष्टी आहेतच ना. म्हणून समर्थांनी आपल्याला भक्तिमार्ग का सांगितला आहे की जेणेकरून या मनुष्याचं मन बघा निर्मळ राहावं. पहाटे पहाटे उठून याने बघा उपासना करावी. हे मन एवढं निर्मळ व्हावं की त्यामध्ये अहंकार, लोभ या गोष्टी निघून जाव्या आणि या मनुष्याने नम्रपणा स्वीकारावा. पण हा नम्रपणा कुठे गेला आहे हेच कळत नाही. 10-10, 20-20 वर्ष झाले बघा या श्रवणाला बसतो तरीही सुद्धा मीपणा जात नाही, अहंकार जात नाही. समर्थांनी सांगितलं आहे
की मनुष्याला ज्ञान एवढं वाढलं आहे ना की ते ठेवायला जागा नाही. प्रत्येक मनुष्य एकमेकाला उपदेश देत असतो. पण केवळ ज्ञान असून चालतं का? त्याचा काही उपयोग नाही. ते ज्ञान आहे ना, ते कसं वापरायचं आणि कुठे वापरायचं, केव्हा वापरायचं, याचंही ज्ञान हवं असतं. आणि हे ज्ञान आपल्याला आहे का? आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे, कुठे वापरावं हे समजत नाही. पण ज्याला हे समजलं ना, हे ज्ञान कसं, कुठे आणि केव्हा वापरावं, तोच या जगामध्ये श्रेष्ठ माणूस ठरतो. आणि तोच खरा श्रीमंत आहे. आणि त्याच्यामध्ये नम्रताही ठासून भरलेली असते. म्हणून समर्थ सांगत आहेत, ही चिंता असते ना, कधी कधी माणसाला चिंता नावाचा रोग असतो. बघा, कितीही श्रीमंती असली, कितीही धन असली, पण ज्याच्या जीवनामध्ये चिंता नावाचा रोग आहे, बघा त्याच्या जीवनामध्ये किती सुख येऊ, पण त्याचं जीवन कधीच सुखमय होत नाही. कारण जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये चिंता जात नाही, तोपर्यंत माणूस दुःखीच असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, सर्व तुमच्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? ते कारण आहे ना, जर तुम्ही पहाटे उपासना केली, ब्रह्ममुहूर्तावर केली, तर तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा मनामध्ये नम्रता निर्माण झाली, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवं ते मिळून जाईल. म्हणजेच काय? म्हणजेच तुम्ही आयुष्यामध्ये किती माणसं जोडली, यावरून तुमची श्रीमंती कळत असते. तुम्ही काय केलं, काय खाल्लं, यावर तुमची श्रीमंती कळत नसते. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती माणसं जोडली आहेत, कारण तुमच्या मृत्यूनंतरसुद्धा लोकांनी म्हणावं, खूप सुंदर माणूस होता. पण असं घडतं का? म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, बघा, केल्यानं होत आहे, आधी केलेच पाहिजे. जोपर्यंत आपण निश्चय करत नाही की मला हे कार्य करायचं आहे, मला वाईट वागायचं नाही, बघा, अवगुणांनी कमवलेला पैसा माझ्या मुलाबालांना लागू पडू नये. अवगुणांनी मिळवलेली धनसंपत्ती ती कधीच पुण्याकडे माणसाला नेत नसते. जोपर्यंत तुम्ही अवगुणामधून पैसे कमवता ना, ते नंतर तुम्ही कधी विचार केला की आपण दान धर्म करून, हा बघा, आपण पुण्याचं काम करू, तरीसुद्धा ते पुण्याकडं कधीच जात नाही, ते अवगुणच असतं. म्हणून थोडं कमवा, पण सत्य मार्गाने कमवा. कारण सत्य कधीही वाढतं, पण ते कमी होत नाही. भले ते वाढण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण जेव्हा ते वाढेल ना, त्याची उंची एवढी पोचेल की असत्य त्याच्या पुढे मुंगीसारखा वाटू लागेल. आणि सत्य आभाळा एवढा असेल. म्हणून सत्याची आस कधी सोडू नका. समर्थांनी सांगितलेले आहे की बघा, मनुष्य काय करतो की बघा, स्वतःला वाईट समजायला लागतो की बघा, मी एवढी मेहनत करूनसुद्धा मला यश निर्माण होत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही स्वतःला कधीच वाईट समजू नका. कारण वाईट समजण्याचा ठेका असतो ना, तो लोकांनी घेतलेला असतो. तुम्ही बघा, किती क्रूर आहात, तुम्ही किती वाईट आहात, ते लोक तुम्हाला आपोआप बोलले जातात. पण तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, तुम्ही किती चांगले आहात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही किती वाईट आहात ते सांगण्यासाठी लोक तयारच असतात. म्हणून सोबत त्यांची असावी ज्यांना आपण यशस्वी व्हावं ना असं मनापासून वाटत असते. पण त्यांच्याशी आपण सोबत कधीच करत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. जो आपल्या चांगल्यासाठी असतो ना, त्याच्याकडे आपण ढुंकूनसुद्धा बघत नाही. पण ज्याच्याकडून बघा, जो आपला फायदा करत असतो, फायदा करून घेत असतो, स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या जीवनामध्ये येत असतो, आपण त्याच्याच पाठीमागे फिरत असतो. म्हणून समर्थांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक निरूपणामध्ये सांगितलेलं आहे, जर जीवनात कोणाची संगत निर्माण करायची असेल ना, तर ती संतांचीच करा. भले तुमची संगत थोड्या वेळाची असेल, पण एवढा सुगंध निर्माण होत असेल ना, तर तो सुगंध तुमचं आयुष्यभर पुरणार आहे. म्हणून संगत करायची असेल ना, तर संतांचीच करा.
जरी तुम्ही हारले तरी तुमचा विजयच आहे, आणि जरी तुम्ही जिंकले तरी तुमचा विजयच आहे. म्हणून संगत करायची असेल तर संतांची करा. बाकी संगत करण्यासाठी दुसरा कोणीही आपल्या जीवनामध्ये नकोच. कारण जेव्हा संगत व्यवस्थित होते ना, तेव्हा माणसाचं आयुष्य नाविन्यपूर्ण चैतन्यपूर्ण होतं. जय जय रघुवीर समर्थ.